कोण कोण येतोय रे? पेन दे रे. विशाल पेन दे. कोण कोण येतोय? आता येतोय कोण कोण? माही आणि कोण कोण अजून? थँक्यू डीजे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. फायनलची मॅच आहे या स्पर्धेमधील. आपण बघितलं तरी शेवटची लढत आहे, म्हणजेच ग्रँड फिनालेची मॅच ज्याला म्हटलं जात आहे. ती मॅच प्रेक्षकांच्या भेटी करता आली आहे. गेले 2 दिवस आपण वाट बघत होतो, कालचा आणि आजचा दिवस देखील आपण वाट बघितली आहे की तो मोमेंट कधी आपल्याला अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. साईदीप स्पोर्ट्स विरार यांच्या वतीने आयोजित आपण ही स्पर्धा बघितली आहे. साईदीप चषक 2025 आणि फायनलची मॅच आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली. एका साईडला मयूर आहे आणि मयूरचा साथ देण्याकरता बॅटर मैदान दरम्यान इन झाले, दाखल झाले. मयूर आणि केदार ही जोडी आली आहे. विजय दादा शेखर प्लेयर पाठव. बॉलर दिप्तेश 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 हे राणे आहेत ना? हा राणे राणे. पाणी वगैरे आहे का? दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. काय प्रॉब्लेम आहे का? नवीन 2च बॉल उरले, ते दोन्ही बॉल दिलेत मैदान दरम्यान. चॉईस आहे ऑफिशियल अंपायरकडे, आपण दुसरा बॉल घेऊ शकता. दुसरा पण आहे, तुम्ही तो चॉईस करा. दुसरा आणखी एक आहे, चॉईस करू शकता तुम्ही. किती सेलिब्रेशन करत होता तू? मुंबईला पण मारा, टेन्शन घेऊ नको तू. सगळ्यांना मारणार आहे. मुंबईला मारलं संपलं. नाही घेणार आता. आता सुटत नाही. आता नाही सुटत. आणि यंग प्लेअर असे जर फॉर्म असते त्यांना सोडत नाही. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. फायनलची मॅच आहे. जसवली बागमंडला या संघाने जिंकलं होता टॉस आणि त्याने सांगितलं की सर्वप्रथम आम्ही करणार आहोत गोलंदाजी. फलंदाजीचा मंत्र इथून मिळाले पार्थ इलेव्हन देवाचे घोटणे या संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही संघांना. स्ट्राईक एंडवरती आपण बघणार आहोत केदार आणि केदारचा साथ देण्याकरता मयूर आलाय आणि त्यांच्या विपक्षामध्ये थांबवण्याकरता त्यांना आलाय बॉलिंग मार्कवरती दिप्तेश. काचा दिवस त्याने गाजवलाय, आजचा दिवस या दोन खेळाडूंनी गाजवलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल फायनलचा आणि पहिला बॉल चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केलाय.
तुझी कॅप आहे का? कोणाची आहे? साहिलची आहे ना? हे साहिलची कॅप ठेव. पहिला बॉल चांगल्या प्रकारचा केदार दमदार असरदार होता पहिल्या 2-3 मॅच मध्ये, पण आता इथून थंडा झालाय. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील फ्लॉप शॉट ठरला होता, पण या मॅच मध्ये चांगला शोध दाखवावा लागेल. उडवला बॉल हवेमध्ये, मिस टाइम झालाय. लॉंग ऑफचा खेळाडू त्याने टिपलाय झेल, संपलाय केदारचा खेळ. फायनल मॅच मध्ये 0च्या आकड्यावरती बाद होताना पार्थ 11 देवाचे कोटणे संघाला मोठा धक्का. बिग विकेट डाऊन. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर विकेट प्राप्त झाली आहे. हा फुल टॉस बॉल होता बघा. फायनलचा प्रेशर वेगळ्या परिस्थितीमध्ये असतो मित्रांनो. याच्या अगोदरची फुल टॉस बॉल ना हा बॅटर डायरेक्ट स्टँड्सच्या बाहेर मारत होता, अक्षरशः खूप लांब लचक मारत होता. पण हा फुल टॉस बॉल त्याचं काहीतरी वेगळं कारण आहे, कारण की फायनलची मॅच चालू आहे. हा बॅटिंग करण्याकरता आपण रुपेश याला बघितलंय. वैयक्तिक आणि संघाचं खातं रुपेश यांनी खोललंय या बॉलवरती. ओव्हरचा पुढील बॉल इथे बघा. अकूट टप्प्याचा बॉल मयूरचे रेडार मध्ये ठिकाण्यावरती पडला नाही तर ठिकाण्यावरती लावला जाईल. मयूरच्या बॅट मधून षटकार 6. थँक्यू डीजे. मयूरच्या बॅट मधून षटकार सुरुवात झाली आहे. आणखी एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. इथून बॉल बिटवीन द गॅप, इथून हा बॉल चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉलला रोखणं नामुमकिन. बॉल आर बार सीमा रेषा पार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पहिला बॉल बघा डॉट, त्याच्यानंतर विकेट, सिंगल, 6-4. धावा धावफलकावरती 11-11. जसवली बागमंडला त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघतोय पार्थ 11 देवाचे गोटणे. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आडव्या बॅटने खेळायचा होता. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस, चांगल्या प्रकारचा बॉल आणि इथून चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक इथून 1 ची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस धावफलक 11-11, लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू. चला वेळेला मत द्या प्लीज. टाइम इज मनी असं म्हटलं जात आहे. सूर्यकांत सर बघा, त्यांचा देखील इशारा आला की तुम्ही स्पीडअप करा. एक मला स्पर्धा आठवते रिसेंटली, आता जी 2025 मध्ये जी स्पर्धा झाली, विजय मामा घरात चषक, ती स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये एक चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आम्ही बघितली होती. आम्ही स्वतः त्या स्पर्धेचे देखील साक्षीदार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 11-11च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
एक गडी बाद झालाय. पहिला गडी बाद होताना बघितला आपण, केदार शून्याच्या आकड्यावरती तो बाद झाला आणि त्याच्यानंतर रुपेश मैदान दरम्यान बॅटिंग करण्याकरता आला. त्याने सिंगल घेतली, नॉन स्ट्राईक एंडवरती जाऊन त्याने मजा बघितली आहे. आणि त्याला मजा कोणाची बघायची होती, मयूर जर स्ट्राईक एंडवरती असला तर तो आतिषबाजी करण्याकरता ओळखला जातोय. चला बॉलरचं नाव कळवा. नाही आलाय बॉलिंग मार्कवरती. नैनेश बांद्रे आलेत बॉलिंग मार्कवरती. जर्सी नंबर 18 18चा जर्सी नंबर, सर्वांना आवडणारा, हवा आवाज असणारा हा जर्सी नंबर 18चा आकडा. बघा 70 स्पोर्ट्स बोरिवली मध्ये त्यांची ती शॉप आहे, त्या शॉपचे ओनर आहे ते नैनेश बांद्रे. आपण त्यांना बघतोय बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल घेऊन सज्ज राहत आहेत. स्ट्राईक एंड वरती बॅटर रुपेश करता बॉल, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. बघा मित्रांनो, अगोदरच्या मॅचेस आणि फायनल आणि सेमीफायनलच्या मॅचेस मध्ये प्रेशर वेगळा असतो आणि तो प्रेशर इथून दिसतोय. हा तो रुपेश आहे ज्याने की प्रत्येक बॉलवरती षटकार खेचलाय. जशा अनुषंगाने तो बॅटिंग करत होता ना याच्या अगोदरच्या मॅचेस मध्ये, असं वाटत नव्हतं निश्चित स्वरूपामध्ये की तो नुकताच बॅटिंग करण्याकरता येत होता. असं वाटत फक्त हायलाईट चालू आहे मॅचची. पण या मॅच मध्ये बघा 2 बॉलवरती त्याला स्ट्रगल करावं लागलंय. 2 बॉलवरती त्याने स्ट्रगल केलंय. त्याच्यानंतर आपण केदारला देखील स्ट्रगल करताना बघितलंय. पण मयूर वेगळ्या लाईन मध्ये बॅटिंग करतोय. रुपेश करता बॉल, आणखी एकदा बीट होणारा बॉल, चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. नैनेश आपल्या संघाकरता महत्वपूर्ण चोख कामगिरी त्याच्या माध्यमातून पार पाडतोय तो. नैनेशचा बॉल आणखी एकदा इथून प्रॉपर करेक्शन होत नाहीये. एक धाव तर सहज आणि सोप्या रूपाने मिळेल, दुसऱ्याची इथून संधी उपलब्ध नाहीये, तर एकाने इथून समाधान व्यक्त करावं लागेल. फक्त आणि फक्त सिंगल. षटक क्रमांक आपण दुसरं बघतोय. फायनलची मॅच आहे, ग्रँड फिनालेची मॅच आहे. पहिले 2 बॉल डॉट, त्याच्यानंतर सिंगल. धाव फलक 12. ओव्हरचा पुढील बॉल, मयूरने फटका चांगला सजवला पण खेळाडू आहे. प्रयत्न त्याने भरपूर केले पण कॅच सुटलाय. प्रयत्न त्याच्या माध्यमातून भरपूर केले गेले. 100 पैकी माझ्या माध्यमातून 101% तुम्हाला आम्ही ते पॉइंट्स देणार आहोत, गुण आम्ही तुम्हाला देणार आहोत. एवढं चांगले प्रयत्न केलेत अक्षरशः. जसं जसं बॉल डीप होत चालला तसे तशा प्रकारे ते वाकत गेले. त्याच्यानंतर जर एंड मोमेंट वरती बघितलं बॉल एकदम खाली चाललाय, त्याच्यानंतर डाय मारली गेली. अप्रतिम दर्जाचा स्टॉप आपल्या टीम करता पाहायला मिळालाय. भले कॅच होऊ शकला नाही पण आपल्या टीम करता आपल्या टीमाच्या हितामध्ये इथून धावा वाचवल्यात. धाव फलक 14च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दिशा भरकटली आहे. दशा देखील खराब होणार आहे. वाईडचा इशारा, या वाईडच्या मदतीने धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 15-15च्या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपला, आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. मयूर करता बॉल, उडवलाय हवेमध्ये आक्रमण. एका हाताने जर झेल टिपला असता तर तुम्हाला 70 ची जर्सी इथून दिली गेली असती. दीपेशजी माने सर आहेत, त्यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सर आहे सायदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. धाव फलक 21 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे बघा. षटक क्रमांक 2 मधील नैनेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली पण एक खराब बॉल त्याच्यावरती आक्रमण झालंय. इथून आणखी एकदा खोलवर पद्धतीचा बॉल होता, दिशा दिली आहे, एक तर मिळेल आणि दुसऱ्या करता इथून हा नामध्ये तो टाइम वेस्ट झालाय. तर एकाने इथून समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. पार्थ 11 देवाचे घोटणे संघाचा धाव फलक.
थँक्यू डीजे. षटक क्रमांक 3. पहिला बॉल इथून दिशाहीन हा बॉल आहे की काय पंचांच्या नजरेमध्ये कशा प्रकारचा आहे. यस, वाईट पंचांच्या नजरेमध्ये देखील सेम तोच आम्हाला जो बॉल दिसला त्यांना देखील तोच दिसलाय. वाईट +1 इथून या 2 धावा प्राप्त होतील. शेखर जरा आम्हाला बॉलरचं नाव कळवा. हितेश आहेत बॉलिंग मार्कवरती. हितेशचा पहिला बॉल इथून त्याच्या हितामध्ये गेला नाहीये. समोरील संघाच्या हितामध्ये गेलाय. 2 धावा इथून प्राप्त झाल्यात. धावफलक वाढले, जाऊन पोहोचले 24च्या आकड्यावरती. इथून एक सन्मानजनक स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल कारण की फायनलचा प्रेशर वेगळाच असतो मित्रांनो, याच्यामध्ये शंका नाहीये. इथेचा पुढील बॉल कोलवा टप्प्याचा, वा अप्रतिम दर्जाचा बॉल. आणि इथे बघा काय घडलंय, विकेट प्राप्त झाली. गडी बाद. प्रसाद आला बॅटिंग करण्याकरता. वाईट +1 त्याच्यानंतर विकेट प्राप्त झाली आहे. एक कॉमन गोष्ट राहिली की मित्रांनो इथून धावा देखील बनतात, विकेट देखील इथून गमावल्या जातात. 2 गडी इथून बाद होताना आपण बघितलेत. हितेश आणखी एकदा आपल्या रन ट्रॅकवरती सजून थोडंसं स्पीडअप करा, वेळेला महत्व द्या. ओव्हरचा पुढील बॉल इथून आडव्या बॅटने खेळायचा होता. अपील तर वेगवान झाली, जोरदार अपील झाली, पण एक धाव इथून प्राप्त झाली आहे. सिंगल धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने धाव फलकावरती जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने हा धाव फलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय 25 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल भले देखील वाईट असला तरी त्याच्यानंतर देखील पुढील 2 बॉलवरती कमबॅक चांगल्या प्रकारचा केलाय. ओव्हरचा पुढील बॉल दिशा भरकटली आहे. आणखी एकदा इथून दिशा भरकटली आहे निश्चित स्वरूपामध्ये. इथे धावा गिफ्टच्या स्वरूपामध्ये दिल्या जातील. वाईट प्लस हा चौकार 22च्या स्वरूपामध्ये टोटली धावा मिळतील. एक्स्ट्रा धावा कुठेतरी काट्यासारख्या टोचल्या जातील. वाईट +4 पंजा इथून दाखवलाय पंचांनी आम्हाला आणि धाव फलक वेगवान गतीने वाढलाय, जाऊन पोहोचले 30. थँक्यू डीजे. एक्स्ट्रा धावा बऱ्याच आल्यात. मला असं वाटतं की इथून 7 धावा आतापर्यंत एक्स्ट्राच्या माध्यमातून जोडल्या जात आहेत.
व्हाईट +4 आणि व्हाईट +1. इथून आखो टप्प्याचा बॉल होता. इथून जोरकस मारण्याचा प्रयत्न, पण इथून डायरेक्टली शरीराचा वेध घेणारा बॉल होता. बघा मित्रांनो, असं वाटत नाही की आतापर्यंत फायनलची मॅच चालू आहे. फायनल मॅचचा जोश उत्साह अजून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. कदाचित येणाऱ्या शेवटच्या 6 बॉलमध्ये पाहायला मिळेल की काय. जोश उत्साह आतापर्यंत काही या फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला नाहीये. मयूर सारखा फलंदाज आहे तरी देखील जोश उत्साह पाहायला बिलकुल मिळाला नाहीये. हा फुल टॉस, चांगला शॉट सिलेक्शन पण खेळाडू आहे. काऊ कॉर्नरवरती एकच वेळेल एकाच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाही आहे. स्ट्रगल करावं लागतं, एका धावे करता तुम्हाला लढावं लागतंय. 4 बॉलचा खेळ संपला, आणखी 2 बॉल शिल्लक आहेत बघा. म्हणजे टोटली इथून धावा या षटकामध्ये बऱ्याच जोडल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 31-31च्या आकड्यावरती. आखूड टप्प्याचा बॉल, त्याचा समाचार घेतलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लेफ्ट इज राईट, कडक शॉट, षटकार. थँक्यू डीजे. धावफलक 37-37च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल. प्रसाद, त्याने इथून चांगलाच प्रसाद दिलाय. 4 षटकांची ही मॅच आहे, फायनलची मॅच, आणि प्रसाद इथून काय दर्जेदार प्रसाद गोलंदाजा करता दिलाय. हितेच्या हितामध्ये बिलकुल नव्हता हा प्रसाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला देखील दिशा दिली आहे. किती मिळतील. मिड विकेटचा खेळाडू वेगवान गतीने सरसावलाय. फक्त आणि फक्त सिंगल. षटक क्रमांक इथून 3 ची झाली आहे समाप्ती, आणि 3 षटकांचा समाप्ती अखेर धावफलक 37-37 धावा धावफलकावरती. 38-38 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. आमचे गुणलेखक जरा स्लो स्पीडने इथून स्कोर कार्ड अपडेट करतायत. 38 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. आणखी जे 6 बॉल आहेत ना, या 6 बॉलमध्ये किती धावा बनल्या जातील त्याच्यावरती देखील नजर ठेवावी लागेल. पहिला बॉल बघा कशा प्रकारचा तो डिलिव्हर केलाय. खराब तर आहे, वाईड आहे की नो त्याच्याकरता इथून प्रश्न विचारा. वाईडचा इशारा आलाय. व्हाईट +1 म्हणजे इथून या 2 धावा इथून आणखी एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाल्या जातील. एक्स्ट्रा धावा तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. एक्स्ट्रा धावा कुठेतरी काट्यासारख्या तुम्हाला टोचतील याच्यामध्ये शंका नाहीये. आणि ते म्हटलं जाताना काटा छोटा व फिर भी चुपता आहे, आणि कदाचित या धावा देखील सिंगल आहे, त्या देखील तुम्हाला टोचणार आहे. तुम्हाला असं वाटतंय की धावांचा इफेक्ट पडणार नाहीये, पण तो निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या वेळ आणि काळेमध्ये तुम्हाला समजणार आहे. धावफलक 40च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. इथून आणखी एकदा स्ट्रगल करतोय मयूर देखील. आता हा तोच मयूर आहे की ज्याने की आजच्या दिवसामध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारलेत. 8 बॉलमध्ये मला आठवतंय की काही 41 की 42 धावा त्यांनी बनवल्या होत्या. हा तोच मयूर आहे, पण तो आता का स्ट्रगल करतोय. फायनलची मॅच, फायनलचा प्रेशर, आणि त्याच्यानंतर 2 विकेट देखील पडल्यात, आणि त्या अनुषंगाने त्याला थांबून खेळायचंय. पण थांबण्याची वेळ राहिलीच कुठे आता, कारण की याच्यापुढे येणारे फक्त 5 बॉल शिल्लक आहेत. किमान इथून प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं आहे. प्रसाद देखील चांगल्या जोमामध्ये आहे, चांगल्या रंगामध्ये तो देखील आहे प्रसाद, म्हणून त्या अनुषंगाने त्याला देखील स्ट्राईक मिळाली आहे. प्रसादने काय डेंजरस प्रसाद दिला होता हितेशला. येणार आणखी 5 बॉल शिल्लक आहेत. प्रसाद करता इथून आखोड टप्प्याचा बॉल होता, कनेक्शन होत नाहीये. लकी असतील इथून गोलंदाज की बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. जर कनेक्शन झालं असतं तर फायनलच्या डोक्यातून हा बॉल निघून गेला असता, पण वाचला, इथे बचावलाय.
फटका चांगला सजवलाय, कनेक्शन प्रॉपर, बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रसादच्या बॅट मधून आला या मॅचचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. लोणावळा खंडाळा अनिश्चित स्वरूपामध्ये आता गोलंदाजाला दिसत असेल, कारण की जोबामध्ये आलाय प्रसाद. 3 बॉलचा खेळ संपला, आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. आणखी एकदा बॅक टू बॅकचा दुसरा बिग हिट, मासिव हिट, फंटास्टिक सिक्सर. थँक्यू डीजे. 53 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. पहिल्या इनिंग मध्ये किमान इथून असं वाटतं की 60+ धावा होणार, त्याच्यामध्ये शंका नाही आता, कारण की चांगली बॅटिंग होत राहिली आहे. व्हाईट +1, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट, बॅक टू बॅक षटकार, म्हणजे 4 बॉल संपलेत, आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. शेखर वरती इथून प्रेशर आलाय. प्रसाद चांगली इथून बॅटिंग करतो, टोलेबाजी त्याची बघा अप्रतिम दर्जाची राहिली आहे. शॉर्ट सिलेक्शन देखील चांगल्या प्रकारचं राहिलं आणि कनेक्शन देखील प्रॉपर होत आहे. आणखी एकदा इथून विकेट मारायचा होता, पण इथून धाव घेण्याकरता कुठलाही इथून इंटरेस्ट दिसत नाहीये फलंदाज प्रसाद याचा. तर शेवटचा बॉल देखील तोच फेस करेल. या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल, त्याच्यावरती आणखी एकदा आक्रमण केलंय खेळाडू आहे बॉलच्या पाठीमागे. शेवटच्या बॉलवरती झेल टिपलाय, सोनार की एक लोहार की. अंततः इथून शेखरच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. धावा धाव फलकावर, थँक्यू डीजे. 53 धावा धाव फलकावरती आहेत, जिंकण्याकरता 54 धावसंख्येचं आव्हान. बघा ज्या मोमेंटची आपण सर्वजण देखील वाट बघत होतो, तो मोमेंट इथून आपल्या भेटी करता आणखी एकदा आलाय. तर आपण बघितलं तर मुग्धा दीपेश माने, आपण दीपेश माने सरांची चिपोडी बघतो, त्याचं देखील इथं आगमन झालंय. तिचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. साईदीप स्पोर्ट्स जे स्पोर्ट्स आहे त्याच्या ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत, मालकीन आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅडम देवांशी दीपेश माने, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आणि तसेच दीपेशजी माने सरांची बहीण देखील इथे उपलब्ध झाल्यात आल्या, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अश्विनीताई अनंत माने, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि तसेच दीपेशजी माने सरांच्या आत्याबाई देखील आल्या, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दीपालीजी राणे मॅडम, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपला देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि बघा जी स्पर्धा आपण बघितली आहे साईदीप स्पोर्ट्स त्यांच्या मालकीनबाई आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणखी एकदा बघा आपण त्यांना ऑन स्क्रीन देखील बघतोय, डीबीएनच्या माध्यमातून पुरेपूर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपण नाण्याची एक बाजू बघितली, आता नाण्याची दुसरी बाजू बघणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये बनल्या त्या 53 धावा जिंकण्याकरता 54 धावसंख्येचं आव्हान आहे.
सकाळी कोण नव्हते आता आले सगळे येतील का मग संध्याकाळी ये पुढच्या संडेला ये ते नाही मी 10 दिवस इथं आहे का तू काय करा सगळी काही एका वाडीतली काही एका गावातले एक गाव आहे आमचं वाडा आहे वाडे आमच्या किती 18 ते 19 वाड्यात एका गावात कुठे राजापूरमध्ये राजापूरमध्ये ही जी तुमची गाव आहे ती केळशी साईडला कशेळी साईडला की वरच्या साईडला कशेळी त्या साईडला झाली आमच्या मागे कशेळी म्हणजे पहिली लागली कशेळी रत्नागिरीवरून जाताना ना कशेळी लागली हां मग तो सगळं पट्टात लागला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. जिंकण्याकरता 54 धावसंख्येचं आव्हान आहे. या 54 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील आपण याच्यावरती देखील नजर ठेवणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये बनल्या त्या 54 धावसंख्येचं आव्हान आहे. सलामीची जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर नाहीये. आम्ही वारंवार विनंती करतोय एक्स्ट्रा प्लेअर असेल तर पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, जेणे करता की बॅट्समन बॉलर सिरीज करता तुम्हाला बेनिफिट मिळेल. अन्यथा जे तुमच्या नावावरती आहे कदाचित ते चुकीच्या नावावरती जाईल. म्हणून त्या अनुषंगाने आम्ही विनंती करतोय. तुमचा एक्स्ट्रा प्रतिनिधी आता नाहीये तर काय हरकत नाही, पण आता जे बॅटर्स आहेत जे लेट येतात त्यांना पाठवून द्या. प्रसाद बॉलिंग मार्क वरती आणि त्याच्या विपक्षामध्ये हितेश आणि शेखर ही सलामी जोडी आहे. बघावं लागेल हितेश, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की हार्ड हिटर बॅटर आहेत हितेश आणि शेखर, पण बघावं लागेल कशा प्रकारे तुम्ही हार्ड हिटिंग करणार त्याच्यावरती देखील आम्हाला नजर ठेवावी लागेल. प्रसाद बॉलिंग मार्क वरती दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन प्रसादच्या हातामध्ये हा बॉल आहे, त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करण्याकरता बघा रुपेश आहे. आणि हा बॉल काय घडलं, एज लागली होती की काय, दोन्ही हात डोक्यावरती गेले म्हणजे कनेक्शन झालं होतं याच्यामध्ये शंका नाहीये. बघा रुपेश आहे बॉलर. रुपेश आपण बॉलिंग मार्क वरती बघतो आणि पहिल्या बॉल वरती इथून जीवनदान मिळालंय. ओव्हरचा दुसरा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, पण फिल्डर आहे डीप वरती. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एकच धाव तिथे मिळणार आहे. एकाच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. रुपेश षटकामधील पुढील बॉल घेऊन सज्ज. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, इथून चांगल्या प्रकारचा बॉल ठेवला आणि त्याच्यानंतर फलंदाज सांगत होते की सर वाईट बॉल आहे, पण पंच सांगतात की कशाबद्दल काय कारण आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल शफल केला आणि त्याच्यानंतर चांगली लाईन इथून पकडली आहे. हा चांगल्या प्रकारची लाईन आपण बघितली आहे. हितेश आहेत स्ट्राईक एंड वरती हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांना संबोधलं जात आहे, बघितलं जाते हार्ड हिटिंग बॅटिंग करण्याकरता, पण आतापर्यंत 2 बॉलमध्ये शांत राहिलेत. येणारे बॉल कशा प्रकारे फेस करतील. इथे बघा हा बॉल कशा प्रकारचा आहे, आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल आहे. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल आलाय. DRS ची मागणी झाली आहे.
व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इथून इशारा दिला जातोय. बघा इथून डिसिजन चेंज करावा लागेल. हा बॉल कशा प्रकारचा होता, हा देखील पंचांच्या नजरेमध्ये खरा बॉल आहे. नो बॉलचा इथून इशारा आलाय. बीमर हाईटचा बीमर आणि इथून चुकी घडली जाते गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. ऑलरेडी बघितलं तर एक सन्मानजनक स्कोर तुम्ही भले उभा केलाय, पण तो देखील इथून चेसेबल आहे. इझिली चेस होऊ शकतो. या मैदानाची भौगोलिक रचना बघितली तर संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे धावा देखील बनताना आम्ही बघितल्यात. 3 ओव्हरमध्ये 50 धावा देखील आम्ही चेस होताना या मैदानावरती बघितल्यात. पण काय घडेल, 54 धावाचं आव्हान इथून तुम्ही सेट केलंय आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. 3 बॉल कंप्लीट झाले. 3 बॉलमध्ये धावा खर्ची पडलेत 5. ओव्हरचा पुढील बॉल. इथे प्रॉपर कनेक्शन झालंय. प्रॉपर टायमिंग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार षटकार. साईदीप चषक 2025 चा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. शेखरच्या बॅटमधून षटकार आलाय. धाव फलक वेगवान गतीने वाढलाय. जाऊन पोहोचलाय 11-11 आकड्यावरती. फुल टॉस बॉल. फाईन लेगच्या डोक्याच्या वरून बॉल बराच फाईन चाललाय. आर पार सीमा रेषा पार. दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. बघा आपण मुग्धा मानेला बघतोय. टॉस बॉक्स मध्ये आहे आणि या स्पर्धेची मजा देखील घेताना बघतो आपण तिला. दीपेशजी माने सरांची सुपुत्री आहे, सुकन्या आहे त्यांची, आणि ती देखील बघा इथून कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांना दाखवलं जात आहे. बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय. साधी स्पोर्ट्सचा ओनर देखील आहे त्या देखील. बघा हाय केलं जाते त्यांच्या माध्यमातून. ओव्हरचा पुढील बॉल. इथून हा बॉल कशा प्रकारचा आहे, चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. अंततः बघितलं तर षटकाची इथून झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचलाय 15-15. प्रसाद बॉलिंग मार्क वरती. बॅटची कडा लागली आहे. विकेट किपरच्या डोक्याच्या वरून हा बॉल निघालाय. सिंगल धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने धाव फलकावरती जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती.
चला स्पीडअप करा, वेळेला महत्व द्या. 17 बॉलमध्ये 38ची आवश्यकता आहे. इथून ऑन साईडला आणखी एकदा दिशा दिली आहे. फंबल, मिसफील्ड आणि मिसफील्डच्या चालत्या कारणास्तव प्राप्त होतील या 2 धावा. सिंगल डबल आतापर्यंत ही मॅच चालू ठेवली आहे. ओव्हरचा पुढील बॉल फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, तडम्यांचा खेळाडू आलाय बॉलच्या खाली, झेल टिपलाय, गडी बाजालाय. शेखर बॅक टू द डगआउट. विकेट. विकेट प्राप्त झाली बघा. सिंगल डबल आणि त्याच्यानंतर विकेट प्राप्त झाली आहे. ओव्हरचा पुढील बॉल प्रसाद आल्या इथून आक्रमण केलंय. बॉल उडवलाय, चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बेगी दीप्तेच्या बॅट मधून षटकार. 6. थँक्यू डीजे. स्कोर थांबला होता पण इथून स्कोरला आणखी एकदा चालना दिली. धावफलक 24च्या आकड्यावरती. 24 मध्ये आणखी किती ऍड केल्या जातील की विकेट ऍड केली जाईल. विकेट प्राप्त होते इथे. मोठा गडी इथून बाद झाला. दीप्तेश बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. गडी बाद झालाय. विकेट प्राप्त झाली आहे. सिंगल डबल विकेट, षटकार, विकेट. 5 बॉल मध्ये आतापर्यंत विचार केला 9 धावा आणि 2 विकेट प्राप्त झाल्यात. प्रसाद याला पहिल्या इनिंग मध्ये देखील चांगली बॅटिंग प्रसाद याने केली होती आणि सेकंड इनिंग मध्ये देखील चांगली बॉलिंग तो करतोय. जशास तसं उत्तर त्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्या प्रयत्नांना आतापर्यंत यश मिळालंय. बॅटिंग करण्याकरता नयनेश आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल इथून कदाचित शेवटचा बॉल नयनेश करता देखील ठरवू शकला असता. जीवनदान इथून मिळालंय. षटक क्रमांक इथून 2 ची झाली आहे समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्त्या केले. धाव फलक जाऊन पोहोचलाय 24च्या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक आहे तुमच्या हातामध्ये 12 आणि जिंकण्याकरता 30 धाव संख्येची आवश्यकता. 12-30चं इक्वेशन आलंय या मॅच मध्ये.
चैतन्य आलाय बॉलिंग मार्क वरती. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल 30 इक्वेशन या मॅच मध्ये येऊन पोहोचलंय. 12 बॉलमध्ये 30 इक्वेशन. ही मॅच कोणाच्या दिशेने जाणार हे देखील बघण्यासारखी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पहिला बॉल बॅटची कडा इथनं लागली आहे आणि हार्ड हिटर बॅटर हितेश या मॅच मध्ये काही हार्ड हिटिंग करू शकले नाही. स्वस्तामध्ये बाद विकेट. पहिला बॉल बघा फेस करत असताना आला इथून बॉलवरती आक्रमण करायचं होतं राहुल याला. कनेक्शन होत नाहीये बॅटर बॉलमध्ये. ही मॅच इथून थांबली आहे. येणारे बॉल शिल्लक आहे तुमच्या हातामध्ये 10 आणि 10 बॉलमध्ये माफ करा इथून बॉल शिल्लक आहेत तुमच्या हातामध्ये. 10 बॉलमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता आहे म्हणजे 30 म्हणजे प्रत्येक बॉलवरती 3 धावा तुम्हाला पाहिजेत. इक्वेशन समीकरण पूर्णपणे बदललंय. 10 बॉलपैकी किमान तुम्हाला 5 षटकार खेचायचे. 10 मध्ये 5 षटकार तुम्हाला खेचावेच लागतील जिंकायचं असेल तर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल लाईन इथून भरकटली. दिशा थोडीशी भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 29 ची आणखी आवश्यकता आहे 10 बॉलमध्ये. ओव्हरचा पुढील बॉल. इथे प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन. राहुल कमाल लाजवाब. राहुलच्या बॅट मधून षटकार 6. थँक्यू ओडीसी. समीकरण बदलतंय. हवेचा वेग देखील इथून बदलला जाईल. दिशा बदलवली जाईल कारण की मैदान दरम्यान राहुल आलाय. हा टप्प्याचा बॉल होता. इथून आणखी एकदा आक्रमण करायचं होतं. एक धाव तर इथे सहज आणि सोप्या रूपाने मिळेल. नैनेश दुसऱ्या करता येण्याची इथून धाडसी त्याची इथून नामी सध्या होती पण येत नाहीयेत. सिंगल इथून समाधान व्यक्त करावं लागेल. बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये. इथून टोटल येणारे पुढील 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता तुम्हाला आवश्यक धावा आहेत त्या म्हणजे 22. 8 बॉलमध्ये 22चं इक्वेशन बाकी आहे. आठ बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 2 बॉल अतिशय फार महत्वपूर्ण आहेत. 2 बॉलमध्ये जर किमान 2 मोठे हिट आले तर ही मॅच पूर्णपणे बनू शकेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. दिशा थोडीफार भरकटली आहे पण पंचांच्या नजरेमध्ये हा चांगल्या प्रकारचा बॉल आहे. डॉट बॉल. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये इथून 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. चैतन्याने कमबॅक केलाय. आपल्या टीम करता इथून किमान त्याने कमबॅक केलाय. इथून षटकाराची आवश्यकता आहे. चौकार षटकाराची आवश्यकता आहे मित्रांनो इथून कमबॅक करायचं असेल तर.
शेवटचा बॉल तो देखील डॉटच्या पद्धतीचा आहे. डॉट बॉल आलाय. येणारे बॉल शिल्लक असेल तुमच्या हातामध्ये 6 आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6-22 इक्वेशन या मॅच मध्ये येऊन पोहोचलंय. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्याकरता 22 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती राहुल आहे आणि त्याला राहुलला इथून थांबवण्याकरता विनोद आलाय. 6 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता असताना मला असं वाटतंय की 2 वेळेस मॅचेस जिंकल्या जात आहेत. 2 वेळेस मॅचेस जिंकल्यात आणि हा तोच संघ आहे ज्याने जिंकवल्या होत्या. फिल्डिंग साईडची टीम आता सध्या जी फिल्डिंग करते ना त्यांनी जिंकवल्या होत्या आणि मला वाटतंय की बॅटर देखील पहिल्या इनिंग मध्ये आपण जाऊन बघूयात जे बॅटर्स होते. केदारने 6 बॉल मध्ये 22 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि इक्वेशन तेच होतं इथे बघा. हा फुल टॉस बॉल राहुल फायदा घेऊ शकला नाहीये. एक तर मिळेल दुसऱ्याची इथून संधी बिलकुल मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता तुम्हाला पाहिजे ते 21 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त झाली आहे. नैनिश ऑन स्ट्राईक. नैनिश करता फटका चांगला सजवलाय. बॉल बाउन्स होऊन निघणार आहे. निघलाय बॉल. चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार चौकार आलाय. थँक्यू डीजे. 4-17 4-17 4 बॉल 17 ची आवश्यकता. खतरा आलाय व तो खतरा कोणा करता आहे? गोलंदाज की इथून फलंदाज? 4-17 इक्वेशन या मॅच मध्ये बाकी आहे. फटका चांगला सजवलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आर पार सीमा रेषा पार. नैनेच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. 1-6-7 म्हणजे 167वा षटकार या स्पर्धेमधील ठोकला गेलाय. बॅटर नैनेच्या बॅट मधून आलाय. डूबते को तिनके का सहारा या फिर उससे कुछ ज्यादा मारा है. आपल्या टीम करता इथून आपल्या संघाला इथून जिवंत ठेवलंय. 3 बॉल शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3-11चं इक्वेशन. आक्रमण करायचं होतं. इथून स्ट्राईक तर रोटेट होणार आहे. राहुल येणे स्ट्राईक एंड वरती गडी बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये.
2 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 11-11ची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. थँक्यू डीजे. 2 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 11-11ची आवश्यकता. मॅच संपली नाही, आणखी काही घडू शकेल. उडवलाय हवेमध्ये बॉल, चाललाय राहुलच्या बॅट मधून आलाय षटकार. थँक्यू डीजे. 1 बॉल 5ची आवश्यकता आता. राहुल यांनी जर षटकार मारून ही मॅच जिंकवली तर साईदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 70-70चा टी शर्ट तुम्हाला दिला जाईल. ही मॅच रंगली आहे आणि अक्षरशः रंगवणारा राहुल आहे. कमाल, लाजवाब राहुल. काय बॅटिंग त्याने केली आपल्या टीम करता. लेट आलाय पण थेट आलाय. काय बॅटिंग त्याने केली आहे. राहुलचा बॅटिंगचा नंबर आपण बघितला तर 5व्या नंबरवरती तो बॅटिंग करण्याकरता आला होता, पण अप्रतिम दर्जाची बॅटिंग त्याने केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक जिंकण्याकरता 5ची आवश्यकता. थँक्यू प्रेक्षक राजा. सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या मॅच करता आणि या टुर्नामेंट करता. तुमच्या प्रेमापोटी भरवली स्पर्धा. शेवटचा बॉल. संतोष पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 1 बॉल 5ची आवश्यकता. मॅच कोणाच्या दिशेने जाणार आहे. गोटणे की त्यांच्या विपक्षामध्ये जसबलीचा हा संघ आपण बघतोय कोणाच्या दिशेने जाणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 1 बॉल 5ची आवश्यकता. 1 बॉल 5 फुल टॉस. फायदा घेऊ शकला नाही राहुल. झेल टिपलाय. पार्थ 11 देवाचे गोटे संघ या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ ठरलाय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. बघा इथून राहुल नाखुश आहेत, पण ही मॅच भलेही तुम्ही गमावली असेल पण अक्षरशः इथून राहुल जो लढलाय ना, अक्षरशः तो सर्व टीमला इथून लढलाय. अक्षरशः इथून नाराज आहे, नाखुश आहे. पण मित्रा धीर सोडू नको. भलेही आज ही मॅच तुझ्या हातामधून सुटली असेल, भले तुम्ही चॅम्पियन बनले नाही आहात, तरी देखील येणारा वेळ आणि काळ हा तुमचा असेल. अक्षरशः तुम्ही जो लढलात ना, इतिहास देखील पराभवाची नोंद